हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको आणि सिडको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट क्लर्क्स मीन्स त्याचा इनडायरेक्ट टॅक्सचा सेकंड टॉपिक कव्हर करत आहे, चार्ज ऑफ जीएसटीचा. ठीक आहे. याच्या आधी आपण फर्स्ट टॉपिक कव्हर केलेला होता. आज सेकंड टॉपिक आहे आपला चार्ज ऑफ जीएसटी. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच सिडको अकाउंट क्लर्कची जी एक्झाम आहे ते 10 जूनला होणार आहे. तर ज्यांनी पण फॉर्म भरले असतील, जे पण एक्झाम्स येतील त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, काय म्हटलेलं आहे. व्हॉट इज द कमेन्समेंट डेट ऑफ द सीजीएसटी ऍक्ट, एसजीएसटी ऍक्ट अँड आयजीएसटी ऍक्ट. सीजीएसटी कायदा, एसजीएसटी कायदा आणि आयजीएसटी कायद्यांची प्रारंभ तारीख काय आहे? बघा ऑप्शन आहे इथे 1 जानेवारी 2017, 1 जुलै 2017, 15 ऑगस्ट 2017 अँड 1 एप्रिल 2017. करेक्ट आन्सर आहे इथे 1 जुलै 2017. Next, second, which of the following act is applicable to interstate transaction under GST? खालीलपैकी कोणता कायदा जीएसटी अंतर्गत आंतरराज्य व्यवहारांसाठी लागू आहे? बघा ऑप्शन आहे सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, आयजीएसटी. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, द सीजीएसटी ऍक्ट अप्लाइज टू विच ऑफ द फॉलोइंग एरिया. सीजीएसटी कायदा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर लागू आहे? बघा ऑप्शन आहे ओनली जम्मू अँड काश्मीर, सेकंड ओनली युनियन टेरिटरीज, थर्ड ओनली इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ होल ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, होल ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. Next, fourth, under GST, what is the rate at which CGST is collected for interstate transaction? जीएसटी अंतर्गत आंतरराज्य व्यवहारांसाठी सीजीएसटी किती दराने गोळा केला जातो? तर बघा ऑप्शन आहे 5%, 18%, व्हॅरीज बेस्ड ऑन गुड अँड सर्व्हिसेस अँड 28%. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, व्हॅरीज बेस्ड ऑन गुड अँड सर्व्हिसेस. वस्तू आणि सेवांनुसार बदलतो. नेक्स्ट, फिफ्थ, हु कलेक्ट द आयजीएसटी ऑन इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन. आंतरराज्य व्यवहारांमधील आयजीएसटी कोण गोळा करतो? बघा ऑप्शन आहे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड सेंट्रल गव्हर्नमेंट, थर्ड बोथ सेंट्रल अँड स्टेट अँड फोर्थ लोकल ऑथॉरिटीज. करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्रीय सरकार. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ की फीचर ऑफ यूटीजीएसटी ऍक्ट. खालीलपैकी कोणते यूटीजीएसटी कायद्याचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे? तर बघा ऑप्शन आहे इट अप्लाइज ओनली इन द युनियन टेरिटरीज, सेकंड इट अप्लाइज टू इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन विथ युनियन टेरिटरीज, थर्ड इट ओनली अप्लाइज टू जम्मू अँड काश्मीर अँड फोर्थ इट इज अप्लिकेबल ओनली फॉर एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इट अप्लाइज ओनली इन द युनियन टेरिटरीज. हे फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू आहे. नेक्स्ट, 7, अंडर द रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हु पे द टॅक्सेस. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कर कोणी भरतो? बघा ऑप्शन आहे सप्लायर्स, रिसिपेंट्स, बोथ सप्लायर अँड रिसिपेंट्स अँड फोर्थ टॅक्स अथॉरिटीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिसिपेंट्स मीन्स प्राप्तकर्ता. नेक्स्ट, 8, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सब्जेक्ट टू रिव्हर्स चार्ज अंडर जीएसटी. खालीलपैकी कोणते जीएसटी अंतर्गत रिव्हर्स चार्ज साठी पात्र आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस ऑफ गुड्स फ्रॉम अब्रॉड, सेकंड परचेस ऑफ लीगल सर्व्हिसेस फ्रॉम अन ॲडव्होकेट, थर्ड परचेस ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट अँड फोर्थ परचेस ऑफ कंझ्युमर गुड फ्रॉम रिटेलर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, परचेस ऑफ लीगल सर्व्हिसेस फ्रॉम अन ॲडव्होकेट. वकिलाकडून कायदेशीर सेवा खरेदी करणे. नेक्स्ट, 9th, what is the eligibility for the composition scheme under the GST. जीएसटी अंतर्गत संयोजन योजनासाठी पात्रता काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टर्नओव्हर शुड बी लेस दॅन 2 crore रुपीज, सेकंड द बिझनेस शुड नॉट सप्लाय एक्झेम्प्ट गुड, थर्ड ओनली सर्व्हिस प्रोव्हायडर कॅन ऑप्शन फॉर द स्कीम अँड फोर्थ टर्नओव्हर शुड बी लेस दॅन रुपीज 1.5 crore फॉर द मोस्ट बिझनेस. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, टर्नओव्हर शुड बी लेस दॅन रुपीज 1.5 crore फॉर मोस्ट बिझनेसेस. बहुतेक व्यवहारांसाठी टर्नओव्हर 1.5 कोटीपेक्षा कमी असावा लागतो. नेक्स्ट, 10, कॅन अ सर्व्हिस प्रोव्हायडर अवेल द कंपोजिशन स्कीम अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत सेवा पुरवठादार संयोजन योजना घेऊ शकतो का? बघा ऑप्शन आहे यस इफ टर्नओव्हर इज लेस दॅन 50 lakh, सेकंड यस रिगार्डलेस ऑफ टर्नओव्हर,
Third, no, service provider cannot avail the scheme. And fourth, yes, if it is related to the goods. The correct answer is first, yes, if turnover is less than ₹50 lakhs. हो, जर turnover 50 लाखापेक्षा कमी असेल तर. Next, 11. Under the composition scheme, who is not allowed to collect tax from customer? संयोजन योजनेअंतर्गत ग्राहकाकडून कर गोळा करण्यास कोणाला मनाई आहे? बघा ऑप्शन आहे रिटेलर, मॅन्युफॅक्चरर, ट्रेडर अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे वरील सर्व, ऑल ऑफ द अबोव, रिटेलर, मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर. नेक्स्ट बघा इथे महाट्रान्सफो LDC ची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट पेपर विथ सोल्युशन्स आपण सॉल्व्ह केलेले आहे IBPS पॅटर्न नुसार. याची प्राइस आहे 150 ओनली, मीन्स एक मॉक पेपर फक्त 15 रुपयाला. ठीक आहे, तर ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होईल. बघा 12th क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम टर्नओव्हर लिमिट फॉर कंपोजिशन स्कीम अंडर GST? GST अंतर्गत संयोजन योजनेसाठी जास्तीत जास्त टर्नओव्हर सीमा काय आहे? बघा ऑप्शन आहे 2 करोड, 1 करोड, 1.5 करोड अँड 5 करोड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, 1.5 करोड. नेक्स्ट 13. अंडर द रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हू इज लायबल टू पे GST ऑन इम्पोर्ट ऑफ गुड्स? रिटर्न ऑफ मेकॅनिझम अंतर्गत वस्तूंच्या आयातीवर GST कोणाला भरावा लागतो? बघा ऑप्शन आहे सप्लायर, recipient, custom department, and for both supplier and recipient. The correct answer is second, recipient means प्राप्तकर्ता. Next 14. Which of the following is not a condition for eligibility under the composition scheme? खालीलपैकी कोणतेही संयोजन योजनेसाठी पात्रतेची अट नाही. बघा ऑप्शन आहे the business must not supply interstate goods. Second, the turnover must be less than 1.5 crore. Third, the business must be manufacturer, and fourth, the business must provide both good and services. The correct answer is fourth. The business must provide both good and services. व्यवसायाने वस्तू आणि सेवा दोन्ही पुरवावे. Next 15. Which of the following is not covered under the reverse charge mechanism? खालीलपैकी कोणते रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत येत नाही? बघा ऑप्शन आहे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस, सेकंड लीगल सर्व्हिसेस, third rent a cab service, and fourth renting of immovable property. The correct answer is fourth, renting of immovable property, अचल संपत्तीचे भाडे. Next 16. The provision of CGST, SGST and IGST are applicable to which of the following? CGST, SGST and IGST ची तरतुदी खालीलपैकी कोणत्याही बाबीवर लागू आहे? बघा ऑप्शन आहे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन, सेकंड intrastate transaction, third both interstate and intrastate transaction, and fourth only services. The correct answer is third, both interstate and intrastate transaction. आंतरराज्य आणि आंतरराज्य दोन्ही तेच आहे. ठीक आहे. Next 17. What is the condition for eligibility under the composition scheme? संयोजन योजनेसाठी पात्रतेची अट काय आहे? बघा ऑप्शन आहे बिझनेस टर्नओव्हर मस्ट एक्सीड ₹1.5 करोड. सेकंड, बिझनेस शुड डील ओनली इन गुड. थर्ड, बिझनेस मस्ट हॅव लेस दॅन 100 एम्प्लॉई. अँड फोर्थ, बिझनेस शुड प्रोव्हाइड बोथ गुड अँड सर्व्हिसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बिझनेस शुड डील ओनली इन गुड्स. ठीक आहे, व्यवसाय फक्त वस्तूंचा वापर करत असावा. नेक्स्ट 18. Who is liable to pay GST in case of import of goods under reverse charge mechanism? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत वस्तूच्या आयातीवर कोणाला GST भरावा लागतो? बघा ऑप्शन आहे सप्लायर, रिसिपेंट्स, गव्हर्नमेंट अँड कस्टम डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, रिसिपेंट्स मीन्स प्राप्तकर्ता. नेक्स्ट 19. The composition scheme is meant for which type of taxpayer? संयोजन योजना कोणत्या प्रकारच्या करदात्यांची आहे? बघा ऑप्शन आहे स्मॉल टॅक्स पेयर, सेकंड सर्व्हिस प्रोव्हायडर ओनली, थर्ड लार्ज टॅक्स पेयर अँड फोर्थ गव्हर्नमेंट एजन्सीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, स्मॉल टॅक्स पेयर, लहान करदाते. नेक्स्ट 20. Which of the following is exempted from tax under the reverse charge mechanism? ठीक आहे, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत खालीलपैकी कोणते कर मुक्त आहे?
बघा ऑप्शन आहे थर्ड लीगल सर्व्हिसेस अँड फोर्थ सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस फ्रॉम द गव्हर्नमेंट. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बाय द गव्हर्नमेंट मीन्स सरकारी पुरवठा. नेक्स्ट 21. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ IGST Act. IGST कायद्याची कोणती वैशिष्ट्य आहे? बघा ऑप्शन आहे इट अप्लाइज टू ऑल ट्रान्झॅक्शन बिटवीन स्टेट. सेकंड, it only applies to services. Third, it is applicable only intrastate transaction. And fourth, it does not apply to interstate exports. The correct answer is first. It applies all transaction between state. तर हे राज्य दरम्यान सर्व व्यवहारांवर लागू आहे. Next, 22nd means 22. Under the GST regime, which of the following is subject to reverse charge. GST प्रणाली अंतर्गत खालीलपैकी कोणते रिव्हर्स चार्जला पात्र आहे? तर बघा ऑप्शन आहे रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल. थर्ड, लीगल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड अँड ॲडव्होकेट. थर्ड, सेलिंग टू द गुड्स टू द कंझ्युमर अँड सप्लाय ऑफ गुड्स टू द मॅन्युफॅक्चरर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लीगल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अन ॲडव्होकेट. वकिलाकडून दिलेली कायदेशीर सेवा. नेक्स्ट 23. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ IGST Act. IGST कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे टू इम्पोज टॅक्स ऑन इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन. सेकंड, टू इम्पोज टॅक्स ऑन इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन. थर्ड, टू प्रोव्हाइड गाईडलाईन फॉर टॅक्स कलेक्शन ऑन सर्व्हिसेस. अँड फोर्थ, टू फॅसिलिटेट सेंट्रल टॅक्स कलेक्शन ओनली. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, टू इम्पोज टॅक्स ऑन इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन. आंतरराज्य व्यवहारांवर कर लावणे. Next 24. Which tax is payable under the reverse charge mechanism. reverse charge mechanism अंतर्गत कोणता कर भरावा लागतो? बघा ऑप्शन आहे CGST, SGST, IGST, ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. तसंच बघा ऑल इन वन PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत कम्प्लीट. ठीक आहे, कम्प्लीट टॉपिक्स कव्हर आहे आणि याच्यामध्ये 7000+ MCQs आहे. ठीक आहे, ज्यांना पण ही PDF हवी असेल ते दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तिथे तुम्हाला PDF मिळून जाईल आणि इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये ही PDF आहे आणि खूप इम्पॉर्टंट PDF आहे. बेसिक टू ॲडव्हान्स याच्यामध्ये MCQs आहे. मीन्स एक्झाममध्ये कोणत्या पण टाईपचे क्वेश्चन्स आले, जर तुम्ही हे पूर्ण PDF रेफर केले तर नक्कीच पूर्ण क्वेश्चन्स तुमचे क्रॅक होतील. नेक्स्ट 25. What is the eligibility criteria for availing the composition scheme under GST? GST अंतर्गत संयोजन योजना घेण्याची पात्रता काय आहे? बघा ऑप्शन आहे टर्नओव्हर मस्ट बी लेस दॅन ₹75 lakh. सेकंड, टर्नओव्हर मस्ट बी लेस दॅन 1 crore. थर्ड, टर्नओव्हर मस्ट बी लेस दॅन 1.5 crore. अँड फोर्थ, बिझनेस शुड नॉट सप्लाय गुड्स. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टर्नओव्हर मस्ट बी लेस दॅन ₹1.5 crore. टर्नओव्हर 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी असावा लागतो. नेक्स्ट 26. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ कंपोजिशन स्कीम. खालीलपैकी कोणती संयोजन योजनेची वैशिष्ट्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द टॅक्स पेयर कॅन ऑप्शन फॉर दिस स्कीम व्हॉलंटरीली. सेकंड, इट इज अ बिझनेस फॉर विथ टर्नओव्हर लेस दॅन ₹1.5 crore. Third, service provider can option for this same. And fourth, it allows simplified tax compliance. The correct answer is third. Service provider can option for this scheme. सेवा पुरवठादार या योजनेसाठी निवड शकतात. Next 27. What is the tax payable on the import of goods under reverse charge mechanism? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत वस्तूंच्या आयातीवर कोणता कर भरावा लागतो? बघा ऑप्शन आहे CGST and SGST. Second, IGST. Third, only CGST. And fourth, only SGST. The correct answer है second, IGST. ठीक है. Next 28. Which of the following services is taxable under the reverse charge mechanism? ठीक है, हे आपण मगाशी पण पाहिलं होतं, फक्त ऑप्शन्स चेंज होत आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेम, लीगल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ॲडव्होकेट. क्वेश्चन्स एकच आहे पण ऑप्शन्स चेंज होत आहे हे लक्षात घ्या. नेक्स्ट 29. हु इज एलिजिबल अवेल फॉर द कंपोजिशन स्कीम. संयोजन योजना घेण्यास कोण पात्र आहे? ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे अ बिझनेस विथ टर्नओव्हर अबव 1.5 crore rupees. सेकंड, अ बिझनेस दॅट ओनली सप्लायज गुड. थर्ड, अ सर्व्हिस प्रोव्हायडर विथ द टर्नओव्हर बिलो ₹1.5 crore. अँड फोर्थ, अ लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, अ बिझनेस दॅट ओनली सप्लायज गुड्स. फक्त वस्तू पुरवणारा व्यवसाय. Next 30.
अंडर विच ऍक्ट इज द रिव्हर्स मेकॅनिझम इज डिफाईन. कोणत्या कायद्यात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम परिभाषित आहे? बघा ऑप्शन आहे CGST, SGST ऍक्ट, IGST ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. नेक्स्ट 31. The reverse charge mechanism is applicable when supplier is made by which of the following? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम खालीलपैकी कोणत्या पुरवठ्याच्या स्थितीत लागू होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रजिस्टर्ड पर्सन टू अनरजिस्टर्ड पर्सन, सेकंड अनरजिस्टर्ड पर्सन टू रजिस्टर्ड पर्सन, थर्ड एनी रजिस्टर्ड पर्सन अँड फोर्थ एनी अनरजिस्टर्ड पर्सन. करेक्ट आन्सर आहे सेकंड अनरजिस्टर्ड पर्सन टू रजिस्टर्ड पर्सन, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीकडून नोंदणीकृत व्यक्तीला. ठीक आहे. नेक्स्ट 32. The limit of annual turnover for eligibility to the composition scheme under GST is set at. GST अंतर्गत संयोजन योजनेसाठी पात्रतेसाठी वार्षिक टर्नओव्हर किती आहे? बघा ऑप्शन आहे ₹75 लाख, सेकंड 1 करोड, 1.5 करोड अँड 2 करोड. करेक्ट आन्सर आहे थर्ड 1.5 करोड रुपीज. नेक्स्ट 33. Which tax is applicable to interstate supply of goods and service? वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्य पुरवठा करताना कोणता कर लागू होतो? बघा ऑप्शन आहे CGST, SGST, IGST अँड GST. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड IGST. नेक्स्ट 34. What is the effect of the reverse charge mechanism on supplier of goods and services? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा वस्तू आणि किंवा सेवांच्या पुरवठादारावर काय परिणाम होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट supplier is exempted from paying GST. Second, the recipient is liable to pay the tax. Third, the government directly collect the tax. And fourth, the tax is waived off the supplier. The correct answer is second. The recipient is liable to pay the tax. प्राप्तकर्ता कर भरण्यासाठी जबाबदार असतो. Next 35. Under which act is the concept of IGST introduced? कोणत्या कायद्यात IGST संकल्पना सादर करण्यात आलेली आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट CGST Act, SGST, IGST and GST. The correct answer है third IGST Act, IGST कायदा. Next 36. Which of the following is not a subject to reverse charge under GST? GST अंतर्गत रिव्हर्स चार्जला पात्र नसलेली बाबी खालीलपैकी कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे लीगल सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय एन ॲडव्होकेट, सेकंड गुड ट्रान्सपोर्टेशन बाय रोड, थर्ड रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी अँड फोर्थ सेल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग गुड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सेल ऑफ मॅन्युफॅक्चरिंग गुड, उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री. नेक्स्ट 37. द कंपोजिशन स्कीम इज अप्लिकेबल टू विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ बिझनेस? संयोजन योजना खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या व्यवसायावर लागू आहे? बघा ऑप्शन आहे रिटेलर अँड मॅन्युफॅक्चरर, सेकंड सर्व्हिस प्रोव्हायडर, थर्ड एक्सपोर्टर्स अँड फोर्थ ऑल ऑफ द. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिटेलर अँड मॅन्युफॅक्चरर, किरकोळ विक्रेते आणि उत्पादक. नेक्स्ट 38. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिक्वायरमेंट फॉर ऑप्शन फॉर द कंपोजिशन स्कीम? बघा संयोजन योजना निवडण्यासाठी खालीलपैकी कोणती आवश्यकता आहे? बघा ऑप्शन आहे द बिझनेस मस्ट सप्लाय बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस, सेकंड द टर्नओव्हर मस्ट बिलो द थ्रीहोल्ड लिमिट, third the business must not deal in taxable goods, and fourth all of the above. Correct answer is second, the turnover must below the threshold limit. Turnover मर्यादित स्तरापेक्षा कमी असावा लागतो. Next 39. Under which condition can person option for composition scheme under GST? GST अंतर्गत संयोजन योजनेसाठी कोणती अट आहे ज्यामुळे एक व्यक्ती योजनेसाठी निवडू शकतो? बघा ऑप्शन आहे इफ पर्सन इज एंगेज इन सर्व्हिस बिझनेस, second if the annual turnover is below the prescribed limit, third if the person is a non-resident, and fourth if the person deal in taxable service. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड if the annual turnover is below the prescribed limit. जर वार्षिक टर्नओव्हर निर्धारित मर्यादापेक्षा कमी असेल ते. नेक्स्ट 40. व्हॉट इज द रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम प्रायमरी एम ॲट? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बघा ऑप्शन आहे टू शिफ्ट द लायबिलिटी ऑफ टू द गव्हर्नमेंट, सेकंड द ट्रान्सफर ऑफ टॅक्स लायबिलिटी टू द रिसिपेंट्स, थर्ड टू अलाउ टॅक्स एक्सेप्शन ऑफ फॉर सर्टन गुड्स, अँड फोर्थ टू इन्क्रीज टॅक्स कलेक्शन इफिशियन्सी. करेक्ट आन्सर आहे सेकंड टू ट्रान्सफर द टॅक्स लायबिलिटी टू द रिसिपेंट्स, कराची जबाबदारी प्राप्तकर्त्याला हस्तांतरित करणे. नेक्स्ट 41.
Who is responsible for paying GST under reverse charge mechanism in case of import of services? सेवांची आयात करताना रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कोण कर भरायला जबाबदार आहे? बघा ऑप्शन आहे द एक्सपोर्टर, इम्पोर्टर, द गव्हर्नमेंट अँड फोर द सर्व्हिस प्रोव्हायडर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, द इम्पोर्टर मीन्स आयात. नेक्स्ट 42. अंडर विच सिनेरियो द रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम डज नॉट अप्लाय? कोणत्या परिस्थितीत रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम लागू होत नाही? तर बघा ऑप्शन आहे वेन द सप्लायर इज अनरजिस्टर्ड, सेकंड वेन द सप्लायर इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, थर्ड वेन द रिसिपेंट इज रजिस्टर्ड अँड फोर्थ नन ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे सेकंड, वेन द सप्लायर इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, जेव्हा पुरवठा करापासून सूट असतो. नेक्स्ट 43. अंडर द कंपोजिशन स्कीम व्हॉट इज द मॅक्झिमम रेट ऑफ टॅक्स दॅट कॅन बी लेव्ड? संयोजक योजनेअंतर्गत कर लावणे जाऊ शकणारे सर्वोच्च दर काय आहे? तर बघा ऑप्शन आहे 1%, 5%, 12% अँड 18%. करेक्ट आन्सर आहे सेकंड 5%. ठीक आहे, मॅक्झिमम रेट जे आहे ते 5%. नेक्स्ट 44. हु कॅन ऑप्शन फॉर द कंपोजिशन स्कीम अंडर जीएसटी? जीएसटी अंतर्गत कोण संयोजन योजनेसाठी निवड करू शकतो? बघा ऑप्शन आहे बिझनेस विथ द टर्नओव्हर लेस दॅन 50 लाख, सेकंड सर्व्हिस प्रोव्हायडर विथ द टर्नओव्हर बिलो 1.5 करोड, थर्ड मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडर विथ टर्नओव्हर बिलो 1.5 करोड अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे थर्ड, मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर विथ द टर्नओव्हर बिलो ₹1.5 करोड. ठीक आहे. नेक्स्ट 45. What is the tax treatment for composition and mixed supply under GST? GST अंतर्गत संयोजन आणि मिश्रित पुरवठ्यासाठी कर कसा असावा? बघा ऑप्शन आहे बोथ आर ट्रीटेड ॲज अ सप्लाय ऑफ गुड, सेकंड both are supply as a services, third composite supply treated as supply of goods and mixed supplies as a supply of service, and fourth composite and mixed supply as a treated as a single supply. The correct answer is fourth, composite and mixed supplies are treated as single supply. संयोजन आणि मिश्रित पुरवठे एकच पुरवठा मानले जातात. Next 46. Which of the following is a key feature of the composite scheme under GST? जीएसटी अंतर्गत संयोजन योजनेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट अलाउज बिझनेस टू पे टॅक्स बेस्ड ऑन टर्नओव्हर, सेकंड इट अप्लाइज टू ऑल टाइप ऑफ सर्व्हिसेस, थर्ड इट अप्लाइज ओनली रजिस्टर्ड सर्व्हिस प्रोव्हायडर अँड फोर्थ इट अलाउज अ हायर रेट टॅक्स ऑन टर्नओव्हर. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इट बिझनेस टू पे टॅक्स बेस्ड ऑन टर्नओव्हर. व्यवसायांना टर्नओव्हर आधारित कर भरायची परवानगी देते. Next 47. What is the benefit of reverse charge mechanism under GST? GST अंतर्गत reverse charge mechanism चे फायदे काय आहे? बघा ऑप्शन आहे the tax burden is shifted from supplier to the recipients, second the supplier get tax exemptions, third it reduce the rate of tax and fourth it applies only exports. The correct answer आहे first, the tax burden is shifted from the supplier to the recipients. कराचा बोजा पुरवठादारापासून प्राप्तकर्त्यांकडे हस्तांतरित होतो. नेक्स्ट 48. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अप्लिकेबल अंडर द कंपोजिशन स्कीम? संयोजन योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती बाब लागू नाही? बघा ऑप्शन आहे स्मॉल बिझनेस विथ द टर्नओव्हर बिलो इज प्रिस्क्राइब लिमिट, सेकंड मॅन्युफॅक्चर ऑफ द टॅक्सेबल गुड, थर्ड सर्व्हिस प्रोव्हायडर एक्झिक्युटिंग द टर्नओव्हर लिमिट अँड फोर्थ रिटेल ट्रेडर. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, सर्व्हिस प्रोव्हायडर एक्सिडिंग द टर्नओव्हर लिमिट. सेवा पुरवठादार त्यांचे टर्नओव्हर मर्यादा ओलांडते. नेक्स्ट 49. अंडर द रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हु इज लायबल टू पे जीएसटी इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स बाय अनरजिस्टर्ड पर्सन? रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीकडून वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोण जीएसटी भरण्याची जबाबदारी आहे? ऑप्शन आहे द सप्लायर, रिसिपेंट्स, गव्हर्नमेंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिसिपेंट्स, प्राप्तकर्ता. नेक्स्ट 50. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग द कंपोजिशन स्कीम अंडर जीएसटी? जीएसटी अंतर्गत संयोजन योजनेसाठी खालीलपैकी कोणते सत्य आहे? तर बघा ऑप्शन आहे द बिझनेस कॅन पे टॅक्स ॲट द सेम रेट ॲट रेग्युलर टॅक्स पेपर, सेकंड द बिझनेस कॅन नॉट अवेल इनपुट क्रेडिट अंडर द कंपोजिशन स्कीम, third the composition scheme is available for all type of business, and fourth the composition scheme is mandatory for small business. The correct answer is second,
द बिझनेस कॅन नॉट अवेल इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर कंपोजिशन स्कीम. व्यवसाय संयोजन योजनेत इनपुट कर क्रेडिटचा लाभ घेऊ शकत नाही. ठीक आहे. तसंच बघा पीडीएफ सर्वच अवेलेबल आहे अकाउंट्सच्या, मराठीच्या आणि मॉक टेस्टच्या. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल त्यांनी पीडीएफ सेपरेट पण घेऊ शकता आणि कंबाईन पीडीएफ जी ऑल इन वन आहे ती पण घेऊ शकता. मराठी व्याकरणची पण आहे, तसाच मॉक टेस्टची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. तर ज्यांना पण ही पीडीएफ पाहिजे गिवन नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून मेसेज तिथनं पीडीएफ घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.